नाशिक जिल्ह्यातून सध्या शरद पवार गटाकडे एकही आमदार नाहीये आणि हीच खुमखुमी शरद पवारांना झोप लागू देत नाहीये। त्यामुळं नाशिक जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा लढवून नाशिक जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याचा शरद पवारांचा डाव आहे। चला तर बघूयात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी पवार अडवून बसलेत। नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ एकेकाळी पंकज भुजबळ यांच्याकडे होता, अर्थात राष्ट्रवादीकडे होता। मात्र त्यानंतर तो शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्याकडे गेला। मात्र पुन्हा एकदा नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपला पहिलवान उतरवून शरद पवारांना हा विधानसभा मतदारसंघ काबीज करायचा आहे। नाशिक जिल्ह्यातील पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे बागलाण, ज्या ठिकाणी दिलीप बोरसे हे भाजपचे आमदार आहेत। भाजपच्या आमदाराला राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण यांनी टक्कर दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघावर देखील शरद पवारांची करडी नजर आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नाशिक जिल्ह्यातील, तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात असलेला कळवण विधानसभा मतदारसंघ, ज्याचे सध्याचे आमदार आहेत नितीन पवार। आणि अजित पवार गटामध्ये नितीन पवार गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यामध्ये हा कळवण विधानसभा मतदारसंघ सध्या खुपत आहे। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघावर देखील शरद पवारांना अधिराज्य गाजवायचा आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे येवला विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत छगन भुजबळ। जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा शरद पवार यांच्या सर्वात अगोदर टार्गेटवर होते ते म्हणजे छगन भुजबळ। त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या एखाद्या नेत्याला फोडून त्यांच्या विरोधात उभं करायचं आणि येवला विधानसभा मतदारसंघ काबीज करायचा, असा डाव शरद पवारांचा आहे। नाशिक जिल्ह्यातील पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे अजित पवार गटाच्या ताब्यात असलेला आणि माणिकराव कोकाटे आमदार असलेला सिन्नर विधानसभा मतदारसंघ। अजित पवार गटामध्ये माणिकराव कोकाटे गेल्यामुळं शरद पवारांना कोणत्याही किमतीवर सिन्नर विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यायचा आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे निफाड, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर आमदार आहेत। आणि हा विधानसभा मतदारसंघ देखील काबीज करण्यासाठी शरद पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत। नाशिक जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी, ज्या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आमदार आहेत। नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं अपेक्षित होतं, मात्र ते अजितदादा यांच्यासोबत गेले आणि त्यामुळं नरहरी झिरवळ यांच्या विरुद्ध त्यांच्याच मुलाला मैदानात उतरवून नरहरी झिरवळ यांना धूळ चारायची आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघ काबीज करायचा, असा शरद पवारांचा डाव आहे। त्यानंतर नाशिक पूर्वचे सध्याचे आमदार आहेत राहुल ढिकळे, जे भाजपचे आमदार आहेत आणि यांना टक्कर दिली होती बाळासाहेब सानप यांनी। त्यामुळे या ठिकाणी देखील आता कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी सध्या शरद पवार करत आहेत आणि हा विधानसभा मतदारसंघ देखील शरद पवारांना आपल्या पारड्यात पाडून घ्यायचा आहे। नाशिक पश्चिममध्ये देखील भाजपच्या सीमा हिरे आमदार आहेत। यांना राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरे यांनी टक्कर दिली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। हा मतदारसंघ देखील शरद पवारांना काबीज करायचा आहे। त्यानंतर अजित पवार गटामध्ये गेलेले सरोज अहिरे यांचा नाशिक जिल्ह्यातील पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे देवळाली। या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देऊन अजित पवारांच्या या उमेदवाराला पराभूत करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तुतारी वाजवायची, असा शरद पवार यांचा डाव आहे। आणि त्यामुळं प्रत्येक पहिलवानाकडून सध्या शरद पवार जोर बैठका मारून घेताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणूनच शरद पवार यांचा सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्रात दौरा सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघापैकी किती विधानसभा मतदारसंघ शरद पवार जिंकू शकतील आणि अजित पवार यांचा या मतदारसंघामध्ये पराभव होईल ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।